मी डॉक्टर शंतनू आहेरे, स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट. मित्रांनो, काही रील्स सध्या व्हायरल होत आहेत. काही यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर काही रील्स व्हायरल होत आहेत. त्यामध्ये काही डॉक्टर्स किंवा निसर्गोपचार तज्ज्ञ रुग्णांना आधी विचारतात की कुठे दुखतंय आणि त्या ठिकाणी एका प्रकारे शॉक देत आहेत. 2 वायर घेऊन त्या ठिकाणी जर गुडघा दुखत असेल तर गुडघ्याला शॉक देत आहेत, पाठ दुखत असेल तर पाठीला शॉक देत आहेत किंवा मानेला शॉक देत आहेत. तर ही व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय आहे मी हे तुम्हाला आज सांगणार आहे. तर खरंच ते शॉक दिल्यामुळे त्या रुग्णाचं दुखणं बरं होतं का? व्हिडिओमध्ये तर दाखवलं जात आहे की शॉक दिल्यानंतर रुग्ण लगेच चालायला लागतोय, लगेच रुग्ण म्हणतोय की मला आता दुखत नाही वगैरे. तर हे सत्य आहे का नाही मी हे आज तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघतात तर ते जे उपकरण त्या डॉक्टरांच्या हातात असतं किंवा त्या माणसाच्या हातात असतं ते एक इलेक्ट्रिक उपकरण आहे. त्याचा कॅपॅसिटर म्हणतात. त्याच्यामध्ये एनर्जी साठवली गेलेली असते, म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी साठवली गेलेली असते आणि ती एनर्जी जी आहे ती रुग्णाच्या शरीरातून पास होऊन सर्किट पूर्ण होऊन त्याला शॉक भेटत असतो, म्हणजे की त्याला शॉक लागत असतो आणि त्या शॉक मध्ये तो पेशंट नंतर थोडासा घाबरतो आणि त्यानंतर तो पेशंटला विचारलं गेलं की तुम्हाला दुखतंय का परत, तर तो पेशंट म्हणतो की मला दुखत नाही. तर नेमकं होतं काय, नेमकं बरं तो पेशंट बरा होतो की नाही? काय असतं की शॉक देणं, डायरेक्ट करंट फ्लो करणं पेशंटमधनं, तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पेशंट डिस्टर्ब होऊन जातो बराच आणि ते डिस्टर्ब झाल्यामुळे पेशंटला जे दुखणे ते समजत नाही. त्या इंटेन्सिटीपेक्षा जी शॉकची इंटेन्सिटी आहे ती खूप जास्त असते. त्यामध्ये पेशंटला एक शॉक बसल्यामुळे पेशंट ती गोष्ट विसरून जातो. आता जर गुडघा दुखत असेल तर फिजिओथेरपीमध्ये गुडघा दुखण्याचं कारण काय आहे हे बघणं किंवा हे डायग्नोज करणं गरजेचं असतं. बऱ्याचदा त्याचे कारणं असतात की गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायू कमजोर असतात, बऱ्याचदा काही इंजुरी झालेली असते. तर आधी जे दुखणं आहे ते डायग्नोज करणं महत्त्वाचं असतं आणि त्यानुसार त्याची ट्रीटमेंट असते. असं नसतं की ह्या ठिकाणी दुखतंय तर ह्या ठिकाणी शॉक दिला किंवा या ठिकाणी ट्रीटमेंट दिली. कोणत्याही गोष्टीचा निदान करण्याआधी, कोणत्याही गोष्टीवर ट्रीटमेंट देण्याआधी त्या ठिकाणी काय झालेलं आहे, नेमकं कोणतं स्ट्रक्चर अफेक्ट झालेलं आहे हे माहीत असणं गरजेचं असतं. आणि माझं एकच म्हणणं आहे या लोकांना, जर तुम्ही निसर्गोपचार च्या नावाने जर तुम्ही क्लिनिक उघडता आहे तर हा कोणत्या प्रकारचा निसर्गोपचार आहे? हे तर निसर्गाने तर अशा गोष्टी बनवलेल्याच नव्हत्या, तर तुम्ही हा कोणत्या प्रकारचा निसर्गोपचार करताय? हे जे मागे तुम्हाला मी आकृती काढली आहे ही कॅपॅसिटरची आकृती. याच्यामध्ये एनर्जी साठवली जाते, इलेक्ट्रिकल कॅपॅसिटर आहे. याचे ह्या 2 जे वायर आहेत, ह्या 2 वायर पकडून ते पेशंटच्या गुडघ्याला किंवा पाठीला जिथं दुखतंय त्या ठिकाणी लावतात आणि तेव्हा ते सर्किट पूर्ण होतं आणि त्या पेशंटला शॉक बसतो. मित्रांनो, शॉक म्हणजे जो शॉक आपल्याला एखाद्या वायरला टच केल्यावर बसतो तो त्या प्रकारचाच शॉक त्या ठिकाणी त्या पेशंटला दिला जातो. त्या पेशंटला त्या शॉकच्या वेदना जाणवतात आणि ते दिल्यानंतर त्याची इंटेन्सिटी इतकी जास्त असते की जे दुखणं आहे ते दुखणं त्या पेशंट तेवढ्या काळापुरती विसरून जातो. उदाहरणार्थ एखाद्या पेशंटचे जर गुडघे खराब झाले असतील, त्यांना एक्सरसाइजची गरज असेल आणि त्यामुळे त्यांना पेन होत असेल, तर अशा पेशंटला तुम्ही तो शॉक दिल्यानंतर त्याचे पायाचे मसल स्ट्रॉंग होणार आहेत का किंवा नेकचं पोस्चर सुधारणार आहेत का? ज्या पेशंटला एक्सरसाइजची गरज आहे त्या पेशंटला असा शॉक दिल्यानंतर त्याची एक्सरसाइज होऊन जाणार आहे का लगेच किंवा त्याची स्ट्रेंथ वाढणार आहे का? नाही वाढणार. तर माझं हेच म्हणणं आहे, अशा फालतू गोष्टींपासून तुम्ही दूर राहा, म्हणजे हे तुमच्यासाठीच चांगलं राहील. हे लोक जो ट्रेंड काढतायत शॉक ट्रीटमेंट देण्याचा, त्याने फक्त तुमच्या पैशाची बर्बादी होणार आहे. तुम्हाला त्यापासून काही आराम भेटणार नाही आणि परत तुम्ही त्या माणसाकडे त्याच गोष्टीसाठी परत जाणार, पण तुमचं जे दुखणं आहे ते पूर्णपणे कधीच बरं होणार नाही. कोणत्याही गोष्टीला
वेळ लागतो. झटपट कोणतीही गोष्ट होत नसते. आधी काय झालं याचं निदान होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्या गोष्टीवर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. धन्यवाद.